तुम्ही विश्वनाथ दीन रंक मी अनाथ, कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडे, काय उणे तुम्हापाशी मी तो अल्पची संतोषी, कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडे. तुका म्हणे देवा काही भातुके पाठवा, कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडे. विठ्ठला महाशिवरात्रीच्या पावन पवित्र कालखंडामध्ये आपल्या नखेगाव नगरीमध्ये अखंड चालत असलेला हा उत्सव यावर्षी 35व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे. आणि या 35व्या वर्षाच्या कार्यक्रमामध्ये आज आपल्या या उत्सवातील 6व्या दिवसाचं कीर्तनरूपी वाघपुष्प शब्दाच्या माध्यमातून सेवा करण्याकडे माझ्याकडं संधी आलेली आहे. याच्याकरता बरेच योग जुळून आलेत. अरुण महाराजांनी पहिलेच ठरवलं होतं. मग आमची सुरेशराव आणि वसंतराव यांची भेट झाली. म्हणे महाराज तुम्ही सगळीकडे जाता पण आमच्या गावात नाही आली अजून. काही गोष्टी होण्याकरता रामायणामध्ये एक सूत्र आहे, रामाचा जन्म होण्याकरता सुद्धा योग लगन ग्रह बार तिथी सकल भयो अनुकूल. जसा रामाचा जन्म होण्याकरता सुद्धा हे सगळं अनुकूल व्हावं लागते, तसं रामकथा असेल, कीर्तन असेल, योग येण्याकरता सगळं अनुकूल व्हावं लागतं. जरी अरुण महाराजांनी बोलवलं असेल किंवा सुरेशरावांनी वसंतरावांनी तारीख घेतली असेल, मला वाटते या हरिहराची इच्छा होती का आज आलो पाहिजे, त्याची इच्छा असेल. आणि तसंही नखेगाव काही नवीन नाही ना, पण महाराज मी नखेगावामध्ये परमार्थासाठी फार कमी आलो. फार कमी आलो. एकदा मला वाटते गौरवच्या आईच्या 13वीच्या जपाच्या वेळेस काहीतरी आलो होतो. आता वास्तविक मी पारमार्थिक माणूस आहे आणि मी परमार्थाकरता येणंच महत्वाचं आहे. आणि या गावात नातेसंबंधही आहेत, पण मी पहिलेपासून नात्यात रमलो नाही. कारण की मी माझे नातेवाईक वेगळे समजतो. ते माझे सोयरे सज्जन सांगाती पाया आठवीती विठोबाचे, यांना आयुष्यभर नातेवाईक समजत आलो. त्याच्यामुळं ते कधी जुळलं नाही. पण आज जुळून आलेला योग आहे आणि आनंद आहे. आपण निष्ठेनं परमार्थ करणारी मंडळी आहात. दुपारी येत असताना डोक्यामध्ये विचार येत होता की म्हटलं काय करावं. तर मला पत्रिका माझी डिलीट झाली म्हणून मी सकाळी फोन केला महाराजांना, म्हणा महाराज पत्रिका पाठवा. नंतर माझ्या लक्षात आलं की आज हे रात्रीचं शेवटचं कीर्तन आहे, उद्या दिंडी आहे. म्हणून हरिहराकडे, विश्वनाथाकडे तुकोबारायांनी जी अपेक्षा केली ती अपेक्षा आपणही करावी आणि ती काय केली पाहिजे ही लक्षात यावी, याचा विचार करण्याकरता आजच्या अभंगाचा आश्रय आहे. अभंग तुकोबारायांचा आहे, अधिक जास्त परिहार देत नाही. आणि भगवान शंकर, महेश, शिव, शंभो हे जे तत्व आहे ना, हे परमार्थाच्या दृष्टीनं फारच विचारणीय तत्व आहे. महेश शब्दाचा अर्थ होतो महत्तम तत्वाचा ईश्वर. महत्तम तत्व हे परमार्थातलं फार श्रेष्ठ तत्व आहे. कळत नाही आपल्याला. अडचण काय झाली, आम्ही रूप पाहून विचार करतो. शंकराचं रूप अमंगल दिसते, स्वरूप मंगल आहे. आणि आपलं रूप चांगलं दिसते, स्वरूप कसं आहे ज्याचं त्याचं पाहावं. मी कशाला बोलावं. आपणच आपला विचार करा.
आम्ही वर सजवण्याकरता फार चांगला प्रयत्न करतोय. भगवान शंकरांनी तसं केलं नाही. भगवान शंकरांनी वर सजवलं नाही. वर त्यांनी काय केलं माहिती आहे ना, ज्याला आपण दूर ठेवतो त्याला त्यांनी जवळ केलं. आपण सापाला दूर ठेवतो, आपण इंगळ्यांना दूर ठेवतो, आपण विंचूला दूर ठेवतो. भगवान शंकरानं त्याचे आभूषण केले. हे फार वेगळं आहे. हे कोण करू शकते? आणि अरुण महाराज मला तरी वाटते शंकराकडे देव म्हणून पाहिल्यापेक्षा शंकराकडे भक्त म्हणून पाहावं. देवाचे लक्षण फार कमी आहे शंकरामध्ये, भक्ताचे लक्षण फार सुंदर आहे. आणि परमार्थातले जितकेही महत्वाचे तत्व असेल, जर ज्ञानाच्या 7 भूमिकेचा विचार केला, त्याही 7 भूमिकेच्या दृष्टीनं भगवान शंकर ताकदवान आहे. योगाच्या अष्टांग योगाचा विचार जर केला, त्याही दृष्टीनं भगवान शंकर ताकदवान आहे. नवविधा भक्तीचा जरी विचार केला, त्याही दृष्टीनं भगवान शंकराचं जीवन फार मोठं आहे. आणि धर्माच्या 10 लक्षणाचा जर मनुस्मृतीच्या दृष्टीने विचार केला, त्याच्यातही भगवान शंकराचं जीवन मार्गदर्शक आहे. पण हे 7, 8, 9, 10 जर मी सांगत बसलो, तर उद्या अरुण महाराजाला गावातले बरेच लोक म्हणतील का काल रात्रीचं कोण आणलं होतं. पण मी सोप्या पद्धतीनं सांगतो, फार सोप्या पद्धतीनं सांगतो. मला येत नाही कठीण काही, मी कठीण येतच नाही मला काही, मी फार सोपं सांगतो. कोण आहे भगवान शंकर? कोण आहे? आणि मला रूप तुम्ही पाहिलेलं आहे, मला स्वरूपाचा थोडासा विचार करायचा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं शिवतत्व जे आहे ना, ते शिवतत्व मी कालही एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, तर मी त्याच्यामध्ये वैष्णव भगवान शंकर वैष्णव कसे आहे हा विषय मांडण्याचा प्रयत्न केला. आज माझा विचार हा आहे की भगवान शंकराकडे अपेक्षा काय केली पाहिजे. 2 शब्द शास्त्रामध्ये वापरले जातात, जीव आणि शिव. आपण कोण आहोत? जीव आहोत. आणि शंकर कोण आहे? शिव आहे. ते शिव का आहे ना आपण जीव का आहे? ते शिव का आहे, आपण जीव का आहे? याचा एकच मुद्दा फार महत्वाचा आहे. मोरारी बापूंनी एका कथेमध्ये सांगितलं होतं, शिवतत्व हे देहवादी नाही, दिलवादी आहे, हृदयापासून विचार करणार. आणि माणूस बौद्धिक बनत चालला, हार्दिक राहिला नाही. म्हणून संवेदना हरपत चालल्या. संवेदना, ज्या देशामध्ये राम घडला त्या देशामध्ये आई बापाची हाल का होता? आम्ही बुद्धिवादी बनलो, आमच्या अंतःकरणामध्ये संवेदना राहिल्या नाही. भगवान शंकराच्या अंतःकरणामध्ये संवेदना आहे, कारण की ते दिलवादी आहे. माझी एक विनंती आहे, तुमच्या बुद्धीचा कितीही विकास होऊ द्या, पण बुद्धीचा विकास होत असताना, बुद्धी प्रामाण्यवाद स्वीकारत असताना अंतःकरण जे आहे त्या अंतःकरणाचा फार मोठा एक प्रभाव होत असतो. आणि माझं एक वाक्य निश्चित लक्षात ठेवा, परमार्थ तुमच्या शरीरावर परिवर्तन करत नाही, अंतःकरणावरच परिवर्तन करतो. अंतःकरणावर परिवर्तन करत असेल तरच परमार्थ समजावा. विठ्ठला धर्मानं काय केलं? धर्मानं आज शरीरावर परिवर्तन केलं. आमचं गंध चांगला आहे, आमच्या माळा चांगल्या आहेत, आमचे कपडे चांगले आहेत. आणि विशेषतः हिंदू धर्मानं 2 रंग फार स्वीकारले, एक पांढरा आणि एक भगवा. याला फार महत्व दिलं आम्ही. पांढरा रंग हे पावित्र्याचं प्रतीक आहे, भगवा रंग हे वैराग्याचं प्रतीक आहे. पण हे पांढरे कपडे घालत असताना किंवा भगवा कपडा घालत असताना ते भगवा विरक्ती आमच्यात आहे का? भगवान शंकरात पावित्र आमच्यात आहे का? बाकी सगळ्या देवाचा रंग सावळा असेल, काळा असेल, काही असेल, भगवान शंकर राहतात स्मशानामध्ये, पण रंग कोणता आहे? भस्म लावतात, कपूर. याचा अर्थ फार चांगला आहे, त्यांनी जीवनामध्ये पावित्र्य जपलेलं आहे. माझी अपेक्षा आहे, आज धर्माचा एक जबाबदार व्यक्ती, लोकांना धर्माचा प्रचार शब्द मला आवडत नाही. प्रचार जो असतो ना, काही सिद्ध करायचं असलं तर प्रचार करावा लागतो. प्रचार नाही, हा संदेश आहे.
हा आदेश नाही, उपदेश नाही, काही नाही. हा साधू संतांचा संदेश आहे. धर्मानं फक्त शरीरावर काम करू नये, धर्मानं अंतःकरणावर काम करावं. आणि मग त्या अंतःकरण चतुष्टयाचा विचार जर केला तर जीवन शिव याच्यामध्ये फरक आहे. मन, बुद्धी, चित्त, अहंकार. आपलं मन चंचल आहे. जीवाचं काय असते? चंचल आहे. आपली बुद्धीचा आपला दोष सांगतो तुम्हाला. जीवाचा बुद्धीचा दोष आहे. आमची बुद्धी व्यभिचारिणी आहे. चित्ताचा दोष जीवाचा आहे. चित्तामध्ये विक्षेप होता. आणि आमचा अहंकार घातक आहे, नाश करणारा आहे. शंकराचं वेगळं आहे, जीवाचं वेगळं आहे आणि शिवाचं वेगळं आहे. आमचं मन जे आहे चंचल आहे. भगवान शंकरामध्ये स्थिरता आहे. म्हणून राहण्याचं ठिकाण हिमालय आहे. हिमालय स्थिर आहे. पर्वत स्थिर असतो म्हणून त्याला गिरिराज म्हणतात. ते अचल आहे. आमचं महाराज, मला तर कधी कधी नवल वाटते. आपले गावं पारमार्थिक आहेत, आपल्यावर चांगले संस्कार आहेत, योग्य मार्गदर्शक आहेत म्हणून ठीक आहे. लोक 1 मिनिट सोडा हो, 2 सेकंद स्वस्थ बसायला तयार नाही. किती आमचं मन चंचल झालंय, अशांत झालोय आम्ही. आणि भगवद्गीतेचं सूत्र आहे, अशांतस्य कृतम सुखम. अशांत माणसाला सुख मिळत नाही. परमार्थानं आमच्या अंतःकरणामध्ये शांती यावी. तुकोबाऱ्यांची किती लग्न झाली होती? 2 पक्क लॉक किया जाए? नाही, लौकिक 2 लग्न झाली होती, पण तुकोबाऱ्यांची अजूनही लग्न झाली होती. अहंता ममता दौडोनी निज शांती ते वरियले. त्यांनी शांती सोबत विवाह केला होता. आपण आपण करतो विवाह, पण शांती कुठे आहे? आमचे घर सुद्धा जे आहे, भगवान शंकर स्मशानामध्ये सुद्धा शांत आहेत. आम्ही घरात शांत नाही. स्मशान कशाला म्हणतात? जिथं 3 वस्तू आहेत. ऐका बरं, काळजीपूर्वक ऐका. तुम्हीच नाही ऐकत, महाराष्ट्र बराच ऐकतो. अपलोड होते कीर्तन पुन्हा युट्यूबला. स्मशान कशाला म्हणतात? आम्ही कुठं राहतो याचा विचार करा. आता आम्ही घरातच राहतो का आम्ही स्मशानात राहतो? स्मशानामध्ये 3 गोष्टी असतात. अग्नी असते, चिता असते आणि काष्ट असतो. या 3 गोष्टी महत्वाच्या असतात. अग्नी आहे, चिता आहे, काष्ट आहे. 3 गोष्टी ज्याच्या घरात असेल त्यांना समजावं आपलं घर स्मशान आहे. ऐका, ज्याच्या घरामध्ये चिंता आहे, चिता तरी एक वेळात जाळून मोकळी करते, चिंता नेहमी नेहमी जाळत राहते. मी सुभाषित म्हणून दाखवत नाही, ते बऱ्याच जणांच्या पाठ आहे. आपल्याला कुठं विद्वत्ता थोडी दाखवायची आहे. अजून एक वाक्य बोलू का? विद्वानांच्या शब्दामध्ये पांडित्य असते, साधूच्या शब्दामध्ये प्रेम असते. विद्वानाच्या शब्दामध्ये पांडित्य असते, साधूच्या शब्दामध्ये प्रेम असते. विद्वानाच्या शब्दामध्ये प्रभावित करण्याची ताकद असते, साधूच्या शब्दामध्ये प्रकाशित करण्याची ताकद असते. तुमचाही विचार करावा लागतो ना. ऐकणारे बरेच कीर्तनकार आहेत, त्याच्यात कथाकार कीर्तनकार आहेत. हे शब्द नीट लक्षात ठेवा. विद्वानाचे शब्द जे असतात ते माणसाला प्रभावित करतात. ज्ञानोबारायांच्या शब्दाने केवळ प्रभावित नाही केलं, ज्ञानोबारायांचे शब्द प्रकाशित करतात. आज कीर्तनाची कथेची आज दुराव्यवस्था होऊन राहिली आणि तुम्ही सुद्धा चुकीची अपेक्षा करता, कारण की तुम्हाला प्रकाशित नाही व्हायचं आहे, प्रभावित व्हायचं आहे. आणि म्हणून प्रभावित करण्याकरता सगळं जग आटापिटा करतोय. आम्ही जेव्हा प्रकाशित होऊ ज्ञानानं तेव्हा आमची चिंता जाईल. प्रभाव हा काही काळापुरता असतो, तो मर्यादित काळापुरता असतो. माझा मुद्दा का निघालाय? मला ते सुभाषित सांगायचं नाही, सजीवम दहते चित्ता निर्जीव नाही, मला त्याचा विस्तार जास्त नाही करायचा. देव आला म्हणजे नेमकं काय होते हो? देव आला म्हणजे नेमकं काय होते? देव आला म्हणजे आमच्या अंतःकरणातली चिंता संपली.
हरी आला आता आता हरी आला 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 आता मग कैसी भय चिंता मग कैसी भय चिंता त्याची सरेरधार गिरधार त्याची सरगिरधार मग कैसी भय चिंता मग कैसी भय चिंता धार धार हे हरी आला आता मग कैसी भय चिंता मग कैसी भय चिंता मग कैसी भय चिंता हरी आला आता मग कशी भय चिंता मग कशी भय चिंता मग कशी भय चिंता देव प्राप्त झाला याचं लक्षण काय आहे? गोकुळामध्ये कृष्ण परमात्मा आला, काय झालं? चिंता ते पळाली गोकुळाबाहेर, प्रवेश भीतरी केला देव. लोक म्हणतात आम्हाला देव दिसत नाही. अरे मी दाखवतो ना. पण देव तसा रूपामध्ये दिसत नाही, काही लक्षणाच्या रूपामध्ये दिसतो. या नावे अंतरा आला नारायण, चित्त समाधान कोण त्याची. आमचं हेची देवाचे दर्शन सदा हे समाधान. हेच तर देव आहे. देव दुसरं काय आहे? देव काय प्रत्यक्ष पाहायची वस्तू आहे का? देवाला प्रत्यक्ष पाहायसाठी जर अर्जुनाला दिव्य चक्षु मागावी लागते, तुम्हाला चर्मचक्षुनं दिसेल कसा? देव पाहायचा असेल तर ज्ञानदृष्टीनं पाहावा लागतो. देव आहे देव आहे अंतःकरणी शोधुनी पाहे अंतःकरणी शोधुनी पाहे अंतःकरणी शोधुनी पाहे देव आहे अंतःकरणी शोधून पाहे अंतःकरणी शोधून पाहे अंतःकरणी शोधून पाहे. महाराजांनी प्रमाणही दिलं. आम्ही शोधतो मंदिरामध्ये, शोधायचं कुठे आहे? आतमध्ये शोधून बघा, अंतःकरणामध्ये शोधून बघा, दिसतो का? तुमच्या आतमध्ये जर निश्चिंतता असेल, आहे तुमच्याकडे देव. तुमच्या आतमध्ये जर संतोष असेल, आहे तुमच्याकडे देव. मग आमच्या घरामध्ये जर चिंता असेल तर समजा आमचं घर स्मशान आहे. आमच्या घरामध्ये क्रोधाग्नी जर सतत असेल तर समजा आमचं घर स्मशान आहे. लोक बोलतच नाही हो एकमेकांसोबत प्रेमाने. एक तर सगळे यंत्राचे गुलाम झाले. आमचं भोजन आणि भजन तर सोबत व्हावं. एक वेळ तरी आम्ही घरामध्ये सोबत बसून जेवावं. आम्ही गुलाम झालो, आम्ही यंत्राचे गुलाम झालो. वर सोबत बसले तरी सगळे मोबाईलचे गुलाम. ते लहान लेकरं कसं चड्डी धागलं मुतलं का ते चड्डी बदलत राहावं लागते, तसं ते मेसेज वाजला का हे गुलाम झाले. खोलला मोबाईल. माझी तरुण पिढीला विनंती आहे, त्या रील लाईफच्या नादामध्ये रिअल लाईफ गमावू नका. ते भासमान आहे. ते तुम्हाला गुंतवून ठेवून राहिलं. तुम्ही रील लाईफनं मोठे होत नाही, रिअल लाईफनं मोठे होता. छत्रपती शिवाजी महाराज जर रील लाईफ मध्ये गुंतून राहिले असते, असे ऐशो आराम शोकशाही याच्यामध्ये जर गुंतून राहिले असते, आज आम्हाला हिंदवी स्वराज्य पाहायला भेटलं नसतं भेटला. शहीद भगतसिंग वयाच्या 23व्या वर्षी जे फाशीवर जाण्याकरता तयार होतात, ते कशामध्ये गुंतून होते? आम्ही कशामध्ये गुंतवलं पाहिजे स्वतःला? या गोष्टीचा विचार करावा लागेल. आज विज्ञानानं तुम्हाला सुविधा करून दिली, पण त्या सुविधेचा वापर करत असताना स्वतःला मजबूत करण्याकरता तो वापर केला पाहिजे. स्वतःला कमजोर करण्याकरता आम्ही त्याचा वापर करतो.
2-2, 2:30 वाजता लोक, आम्ही ते कार्यक्रमावर जातो तर आम्हाला पाहावं लागते, लोक झोपतच नाही. ज्याने आमची झोप उडवली. अहो आम्हाला मी मगा बोलून गेलोय, आम्हाला शांतता पाहिजे. आज तुम्हाला शांत करण्याचं सामर्थ्य सत्संगामध्ये काय? कोणीतरी विशाल महाराज बळी येऊन राहिला, तो बोलून राहिला म्हणून तुम्ही शांत बसलेले नाही आहे. विशाल महाराज गाथा, ज्ञानेश्वरी, भागवत, रामायणाचे तत्वज्ञान सूत्र आम्हाला सांगतोय, ते आम्हाला शांती देते. विठ्ठला आमच्या घरामध्ये अग्नी निर्माण झालाय. कोणता अग्नी निर्माण झालाय? क्रोधाग्नी. ज्याच्या घरामध्ये क्रोध असतो ना, समजून ना मशान आहे ते. आणि तिसरं, स्मशानामध्ये काष्ट असतात. ज्याच्या घरामध्ये सतत कष्टच आहे, कष्टच आहे. बरं, माणसाने कधीतरी थांबाव ना, कधीतरी थांबाव ना. शासन 60 वर्ष झालं तर रिटायर करते. रिटायर झाल्यानंतरही हे म्हणते रिकामं बसल्यापेक्षा काहीतरी इकडं मर ना, कर ना, काहीतरी कर ना. तू आयुष्य कधी जगशील? आयुष्यभर धावपळ केली, आयुष्यभर धावपळ केली. माणूस जगतोय किती? काळ ढकलणं चालू आहे. अजून तरुण पिढींना एक वाक्य सांगतो. पाश्चात्य संस्कृतीने एक काम केलं. पाश्चात्य संस्कृतीनं वेळ जी आहे ना, त्या वेळेला जिंकता येईल का हा विचार केला. वेळेला जिंकता येईल का? एक गायक होता, 65 वर्षाच्या वयामध्ये जो गेला, त्याचं नाव काय आहे? मायकल जॅक्सन. आणि त्या मायकल जॅक्सननं कितीतरी डॉक्टर सोबत ठेवले होते, प्रत्येक रोगावरचे डॉक्टर सोबत ठेवले होते. त्याचा चेहरा त्यानं प्लॅस्टिक सर्जरी करून घेतला होता. आणि त्याला काही झालं, हिचकी लागली, जांभई आली, काही आलं की तो डॉक्टरला सांगायचा. त्यानं खूप प्रयत्न केले पण त्याचं आयुष्य संपलं. त्यांनी काळावर विजय प्राप्त करण्याचा प्रयत्न केला. आमच्या वैदिक परंपरेनं, सनातन परंपरेनं काळावर कोणी विजय प्राप्त करू शकत नाही. फक्त एक काम करा, काळ त्याचा सदुपयोग करा. काळ कोणी जिंकला किंवा काळ कोणी सदुपयोगी केला त्याचंही वर्णन शास्त्रामध्ये आलेलं आहे. काळ सार्थक केला त्यांनी, धरला मणी विठ्ठल. म्हणून तुम्ही काळ वाया घालवू नका. मग काय करा? जर चिंता तुमच्या अंतःकरणात येऊ नये, कष्टापासून तुम्हाला मुक्ती प्राप्त करायची असेल आणि आनंद जर तुम्हाला प्राप्त करायचा असेल तर याच्याकरता तुकोबार यांनी फार सुंदर सांगितलं. काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने. एकांत वासी गंगा स्नाने, एकांत वासी गंगा स्नाने, एकांत वासी गंगा स्नाने, एकांत वासी गंगा स्नाने. देवाच्या पूजने,
चिंतन आहे. तुमची चिंता दूर करायची असेल, तुमचं कष्ट तुम्हाला दूर करायचं असेल, तुमच्या जीवनामधले विकार तुम्हाला दूर करायचे असेल तर काळ सारावा चिंतन. आणि याचंच आखरी आहे, होईल आगवा तुका म्हणे आनंद. काय साधू संतांचं वाङ्मय किती चांगलं आहे हो. माझी श्रोत्यांनाही विनंती आहे, तुम्हाला तर सांगायची गरज नाही, तुम्हाला मार्गदर्शनच चांगलं आहे. कथा कीर्तनामधून अपेक्षा जी आहे ती केवळ मनोरंजनाची करू नका. मनोरंजन टीव्ही ही करते, केवळ मनोरंजनासाठी नाही. आम्ही त्याचाही योग्य वापर केलाय. गायनाचे उडे आम्ही त्याचाही योग्य वापर केलाय, पण त्याच्यासाठी नुसता परमार्थ नाहीये. आज फार वाईट परिस्थिती आहे, फार वाईट परिस्थिती आहे. बरं, ट्रेंड पाहून आम्हाला कळते भगवान शंकराला थोडे समोर समोर सरकवूया. विठ्ठला आता ज्यांना जिथे जागा असेल तिथे आता नका समोर सरकू. हा, लक्ष द्या. थोडं इकडे. मी त्या विक्षेपावर येणारच होतो, तुम्ही पहिलेच करून दाखवला. विठ्ठल माझा विषय फार वेगळा चालू आहे. आमचा काळ चिंतनात गेला पाहिजे. मग काळ चिंतनामध्ये जर गेला तर आमच्या जीवनामधले कष्ट दूर होतील. काळ चिंतनामध्ये गेला आमच्या जीवनामधली चिंता दूर होईल. काळ चिंतनामध्ये जर गेला तर हे क्रोध काम हे जे अग्नी आहेत ते अग्नी सुद्धा आम्हाला शांत कसे करता येईल हे आम्हाला कळेल. हा विषय का निघालाय? भगवान शंकर कुठं राहतात? आता मला सांगा, भगवान शंकर स्मशानात राहता का आपण स्मशानात राहतो? आमचे घर स्मशान झाले. किती चांगलं आमच्या घरामध्ये सुविधा असेल. एक वाक्य निश्चित लक्षात ठेवा, भौतिकता तुम्हाला सुविधा देते, आध्यात्मिकता तुम्हाला सुख देते. संतांच्या विचारासोबत का राहा? व्हॉट इज द रिझन? आज काय गरज आहे? आम्ही विज्ञानाचा कालखंड आहे. आज आम्हाला सगळं प्राप्त होते. अरे तुम्हाला सुविधा प्राप्त होईल, सुख कुठून आणणार? सुखाकरता तुम्हाला परमार्थामध्येच यावं लागेल. मी म्हणतो असं नाही, वारकरी संप्रदायातला प्रसिद्ध अभंग आहे, तेने विना जीवा सुख नोवे, सुख नोवे, तेने विना जीवा सुख नोवे, सुख नोवे, तेने विना जीवा सुख नोवे, सुख नोवे, तेने विना जीवा सुख नोवे. आपुला तो एक देवा करुणी घ्यावा, आपुला तो एक देवा करुणी घ्यावा, आपुला तो एक देवा करुणी घ्यावा, आपुला तो एक देवा करुणी घ्यावा. तेने विना सुख नोवे, तेने विना जीवा सुख नोवे, तेने विना जीवा सुख नोवे, तेने विना जीवा सुख नोवे. वारकरी संप्रदायातला प्रसिद्ध अभंग आहे. मी कितीतरी प्रमाण देतो तुम्हाला. करशी देवा विनाश, अवघी होईल निराश, तृष्णा वाढविसी बहु अस, कधी सुखासन पवती. आम्हाला सुख कशाला म्हणावं हेच तर कळत नाही. आम्हाला सुख कशाला म्हणावं हे कळत नाही. आम्हाला दुःख कशाला म्हणावं हे कळत नाही. याच्याकरता संत विचार ऐकावे लागते. याच्याकरता काळ चिंतनात घालवावा लागतो. मग हे होईल. आम्ही जीव आहोत, आम्हाला शिव व्हायचा आहे. आम्ही जीव हे थोडा बारीक विचार करा. कोणताही राजकारणी, सगळे नाही बरं, पण सहसा, नाही तर आमचे पंडित काका वेगळा म्हणायचे, पण सहसा कोणताही जो राजकारणी असतो तो राजकारणी आपल्या कार्यकर्त्याला नेता बनवू देत नाही. म्हणून हे एकमेकाचे उमेदवार पाडणं
हा जो प्रकार असतो हा कशासाठी असतो? कशासाठी असतो? हे त्याच्यासाठी असते. आणि चांगले लोक सोडून बरं, अपवाद दूर करा. कोणताही गुरु आपल्या शिष्याला गुरु बनू देत नाही. तो शिष्यच बनवून ठेवेल. बदमाश असेल तर बरं, चांगला नाही तर चुकीचा अर्थ. चांगलेही राजकारणी असतात, चांगल्या राजकारण्यांनी बरेच मोठे मोठे नेते घडवले, पण सहसा आजचा जो जास्तीत जास्त बहुसंख्य वर्ग आहे, पण आमचे संत इतके चांगले होते, त्यांनी संत तर बनवलंच हो तुम्हाला, पण ते म्हणतात की तुम्ही जे आहेत ते तुम्ही बना. तुम्ही कोण आहात? देवची बरे, देवची बरे, तुका म्हणे खरे तुम्ही देव आहात. तुम्ही जीव तुम्ही आहात, पण अज्ञानामुळे तुम्ही जीव दशेला आलेले आहात. ते अज्ञान जर तुमचं दूर झालं तर तुम्ही शिव बनू शकता. अज्ञान आहे म्हणून मन चंचल आहे, शिवामध्ये नाही म्हणून स्थिर आहे. अज्ञान आहे म्हणून बुद्धी जी आहे ती व्यभिचारिणी आहे, स्थिर नाही राहते एका जागेवर. बुद्धी बघा, त्या बुद्धीला वेगवेगळं खाद्य पाहिजे. मगाचा विषय मी काढला होता. पंडित मिश्रांनीच सांगितलं का शंकराला पाणी टाका आणि बेल टाका? नामदेव महाराजांचे अभंग वाचा ना, महाशिवरात्रीचे. कधी सांगितलं नामदेव महाराजांनी? 700 वर्षा पहिले. तुम्हाला आत्ताच का हुक्की आली? विठ्ठल त्या काळामध्ये त्यांनी केलं असेल लोकांनी, पण नंतर दुसरा ट्रेंड निघाला. लोक महाराज देवाला सुद्धा ट्रेंडिंगला आणतात. आता सध्या खाटू श्यामचा ट्रेंड चालू आहे. कीर्तनकारी प्रमाण कमी म्हणतात आणि ते 3 बाणके धारीच म्हणून राहिले. मला एक जण म्हणे, महाराज ते मंजावर. म्हणलं थांब ना राजा, मी म्हणावं की नाही म्हणावं माझं हे मत नाही आहे. मी खाटू श्यामचा विरोधक आहे असंही अर्थ करू नका. माझा मुद्दा वेगळा आहे. आम्ही देव बदलतो, आमची बुद्धी अशी व्यभिचारणी झालेली आहे. एका वर्षी एकाचं भागवत चांगलं झालं तर तो गुरु, पुढच्या वर्षी भागवतकार बदलला तर माळही बदलली आहे ना, पुन्हा तो गुरु. काही लोक रोजच्या कीर्तनकारानुसार गुरु बदलतात. बरं, इतका विश्वास का ठेवावा? बरं, त्याचं काय पाहिलं तुम्ही? मी हे शब्द वापरायला नको असं तुम्हाला जरी वाटत असेल तरी मी कोण्या कीर्तनकारावर टीका करतो असं समजू नका. मला पांडुरण्याच्या एका पकवास वाजवणाऱ्या पोरानं सांगितलं, महाराज माझ्या देखता एका विनोदाचार्य कीर्तनकारानं दारू पिली. दारू पिली त्यानं. तुम्ही कोणाला गुरु मानता? तुम्ही कोणाला तुम्ही मोठं म्हणता? अहो, काही कीर्तनकार महाराज लोक मी पाहिले त्या भंडारा वेलतूर पट्ट्यामध्ये स्वतःच्या गाडीत स्वतःचे फोटो छापून विकतात. ते लोकांना घरामध्ये फोटो लावा आमचे, आणि आम्ही कोणाच्याही मागे धावायला तयार आहे. आज धर्मव्यवस्थेनं विचार केला पाहिजे या गोष्टीचा. विचार का नाही करत आम्ही? बरं, आमच्या शास्त्रात वेगळं सांगितलं आणि आम्ही दुसरं करतोय. कोणीतरी काहीतरी अज्ञानी लोकांना सांगितलं आणि ते आम्ही करून राहिलो. कुठेही कोणत्याही देवतेला बळी द्यावा असं कोणत्याच शास्त्रात वर्णन नाही. कदाचित त्या काळामध्ये वेदामध्ये असेल तर आमच्या साधू संतांनी त्याच्यामध्ये परिवर्तन केलं. देवी भागवतामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे आणि आमच्या संतांनी आम्हाला सोप्या शब्दात सांगितलं. काम क्रोध बकरा मारा, 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 काम क्रोध बकरा मारा. आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी, गोंधळी गोंधळी, आम्ही 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 गोंधळी गोंधळी. आम्ही काल तिकडे कीर्तनाला गेलो. मला या काकांनी सांगितलं, आमचे 10 पोते काकांनी म्हणे, मी एक दिवस आलो होतो इथं आमच्या देखता ते कापल्या गेलो माहूरला. आम्ही कधी बंद करायचंय? आमच्या विनोबा भावेनी व्याख्या सांगितली होती, हिंदू कोणाला म्हणायचं? जो हिंसेपासून दूर आहे तो हिंदू आहे. जो हिंसेपासून दूर आहे.
आमच्या शास्त्रानं, आमच्या वेदानं आम्हाला सांगितलं, परमधर्म श्रुती विदित अहिंसा, परपीडा सम अघन गरीसा. आमचा धर्म आहे अहिंसा. आमचं महाभारत सुद्धा सांगते अहिंसा परमो धर्म. आम्ही हिंसा जरी केली असेल तर ती धर्मासाठी केली, अधर्मासाठी नाही केली. काय काय करतोय महाराज? मी पहिल्या टाइमला इथे गेलो होतो उज्जैनला, त्या भैरवाला दारू पाच. बरं, आमचं किती मोठं दुर्दैव आहे बघा ना. आमची मनुस्मृती आम्हाला 5 महापाप सांगते, त्याच्यामध्ये मद्यपान आहे. आणि आमच्या पूजेच्या डिशमध्ये दारूच्या शिशा आहे. बरं, ती इंग्रजी शिशा बी आत तिथं देतात. बरं, खरंच. बरं, मी त्याच्यानंतर बरंच संशोधन केलं. मी 5 महापुराणाची, शिव महापुराणाच्या कथा केल्या. तर मी त्याच्यामध्ये भैरवाची जी पूर्ण कथा आहे ना, मुद्दामून मी बारीक लक्ष टाकू हे पाहिलं. कुठंच उल्लेख नाही ना काही, कुठंच उल्लेख नाही. आम्ही कधी बदल करायचा? मी पहिल्यांदा गेलो, मी ते पाहिलं ना, तिथं ते दारूचा वास आणि ते माझ्या लाईन ते उभे होते. मी तेव्हा भगवान शंकरालाही म्हटलं देवा, हा तुझा भैरव जर दारू पित असेल आणि तू जर हे बंद करत नसेल ना, तर मी याच्यानंतर तुझ्या पाया पडायला येईल महाकाला, पण या भैरवाच्या पायाने पडणार नाही, जाणार मी तिथे. झालं का कधी? खरंच का? वा वा, देवाची कृपा आहे. विठ्ठला विठ्ठला. याच्यासाठी भांडा ना तुम्ही, आंघोळी करासाठी भांडता, याच्यासाठी नाही भांडायचं. लोक जिथून निघतात तिथून आम्हाला जाऊ द्या, याच्यासाठी धार्मिक लोक भांडण करून राहिले. आता आम्ही एवढ्या लहान माणसाने आम्ही त्यांच्यावर बोलावं का? पण हे का बोलावं लागते? आम्हाला कशातही गुंतवलं जाते. आमची बुद्धी जी आहे ना, ती बुद्धी फिरवली जाते. या बुद्धी करता फार प्रयत्न करा बरं महाराज. तुकोबा काही न मागणारे तुकोबाराय म्हणतात, दुर्बुद्धी ते मना कदा नको जो नाराज. बुद्धी बिघडली ना, माणसाचं जीवन बिघडून जाते. बुद्धी बिघडणं आहे, गाडीवर बसून वेगवेगळे स्टंट करणं, हे बुद्धी बिघडणे आहे. अरे तुम्ही शिव बनू शकता, पण तुम्ही जीव बनले, कारण की तुमची बुद्धी जी आहे ना, ती बुद्धी व्यभिचारणी झालेली आहे. बरं, माणसानं कोणासारखं वागावं याची तर अक्कल असावी माणसाला. कोणाचा आदर्श घ्यावा, कोणाला मोठं समजावं, इतकं तर करावं. या देशामध्ये आदर्शाची कमतरता आहे का या देशामध्ये? किती मोठी मोठी लोक आहे. अहो, वयाच्या 19व्या वर्षी करतार सिंग अमेरिका सोडून भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात गेला, ज्याला शहीद भगतसिंग सुद्धा गुरु मानत होते, ते करतार सिंग. आमची किती श्रेष्ठ परंपरा आहे, आणि आमची बुद्धी कोणाच्या मागे लागली? कोणाच्या मागे लागली? ज्यांनी आमच्या धर्म, देश याच्याविषयी आमच्या अंतःकरणामध्ये तिरस्कार निर्माण केला, त्या विचारांच्या मागे आम्ही गेलो. तो एक चित्रपट होता, त्याच्यामध्ये देवीचं मंदिर बांधण्याकरता अमिताभ बच्चन जेव्हा गाड्या अडवतो, तेव्हा त्या गाड्या अडवत असताना तो अमिताभ बच्चन दारू पिऊन गाड्या अडवतो. आणि तोच अमिताभ बच्चन जेव्हा चर्चमध्ये जातो, तेव्हा चर्चमध्ये तो अमिताभ बच्चन दारू घेत नाही. तो अमिताभ बच्चन देवाच्या समोर, त्या चित्रपटामधला विषय आहे की मला वाटते अमर अकबर अँथनी कोणत्या चित्रपटामधला विषय आहे, तर त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेला आहे, देवा मी तुला मानत नाही. आणि तोच 786चा बिल्ला खिशाला घेऊन फिरवतो. आम्ही कशाचं उदात्तीकरण करतोय? त्या राम तेरी गंगा मैली हो गई, त्याच्यामध्ये हनुमान चालीसा म्हणणाराच कसा काय व्यभिचारी दाखला? का दाखला? तो चित्रपट पाहिला आमिर खानचा, का पिंडीवर दूध टाकू नका, हे करू नका, ते करू नका. अरे आमच्यामध्ये भूतदया पहिलेपासूनच आहे. आमच्या नाथ महाराजांना गंगेचं पाणी गाढवाला कधीच पाजलेलं आहे, हे का दाखवत नाही? हे आम्ही का पाहत नाही? रघुवीर नावाचा पिक्चर आला होता महाराज समर्थ रामदासांना, फार सुंदर चित्रपट बनवला. समर्थ रामदासांना फार सुंदर चित्रपट बनवला. ते यवतमाळला ते पाहायला कोणी नव्हतं. आम्ही 4 जण गेलो होतो, तर ते म्हणे 6 तिकिटा पाहिजे तेव्हा चालू होऊ शकते. आम्ही 4 जणांनी 6 तिकिटा काढल्या आणि पाहिला. KGF पाहायला मरमर करतो आम्ही.
काय भेटलं आम्हाला पाहू? आम्हाला छावा कधी कळला? आता 40 दिवसापर्यंत ज्यानं धर्माकरता वेदना सहन केल्या, इतक्या हालअपेष्टा सहन केल्या, आम्ही काय करतोय त्याच्यासाठी? आमच्या वारकरी संप्रदायातले ज्ञानसूर्य व्यक्तिमत्व आहे आदरणीय गुरुवर्य नामदेव महाराज शास्त्री. आळंदीला माऊलीच्या कीर्तनामध्ये ते बोलले होते की हो, मामासाहेब मोठे आहे, भाऊसाहेब मोठे आहे, जोग महाराज मोठे आहे, पण फक्त त्यांचं मोठेपण सांगून आपण मोठे होणार नाही. ते मोठे होते ना, नाही तितकं मोठं, पण त्या रस्त्यावर तर आम्ही असलो पाहिजे. एक वाक्य अजून बोलतो, आमच्यामुळं परमार्थाला भूषण लागावे की नाही जाऊ द्या, पण आमच्यामुळं दूषण लागता कामा नाही. कामा नाही. याच्याकरता काय पाहिजे? निष्ठा मजबूत पाहिजे. हे माझे शब्द आहे असं नाही, तुकोबारायांनी तर धर्म सांगितला. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, भक्ताचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. निर्धार हे वर्मातू कोणाये, निर्धार हे वर्मातू कोणाये, निष्ठा भविष्य विठ्ठले विश्वास, निष्ठा भविष्य विठ्ठले विश्वास. निर्धार हे वर्मातू कोणाये, निर्धार हे वर्मातू कोणाये, विठ्ठले विश्वास, विठ्ठले विश्वास, निष्ठा भविष्य विठ्ठले विश्वास. आमच्या बुद्धीची अवस्था कशी असली पाहिजे? देह जाओ अथवा पांडुरंगी दृढ व्हावं. म्हणून आमची बुद्धी व्यभिचारणी आहे, भगवान शंकराची बुद्धी स्थिर आहे. आमच्या चित्तामध्ये विक्षेप आहे, सतत चित्त विक्षिप्त. एक शब्द वापरला जाते, काय विक्षिप्त माणूस आहे. चित्त काय करते? चिंतन करते, मग त्याच्यामध्ये विक्षेप होतात. आणि साधू संतांचं जीवन ज्ञानोबाऱ्यांनी ओवी बघा बघ किती सुंदर वापरली. मी विदाऊट प्रमाणाचं बोलतोय असं समजू नका, आणि अभंगाच्या बाहेरचं बोलतोय असंही समजू नका. तुमच्या लक्षात उशिरा येईल. चित्त महासुखी पौडलिया शेऊची नाही. मला बरेच जण म्हणतात, महाराज तुम्ही तुकडे तुकडे का वापरता? जेवढं कामाचं आहे तेवढं वापरतो. मी ते बंद केलं. मी पहिले करायचो महाराज, मलाही सवय पडली होती. भागवतातल्या इतक्या नंबरचा श्लोक, इतक्या नंबरचा. आता मी मुद्दामून कमी करतोय. मग सांगितलं की आता विद्वत्ता नाही दाखवायची आहे, आम्हाला एक भाव सांगायचा आहे. चित्त महासुखी पौडलिया चेऊची नाही. काही फरक पडत नाही त्यांना. आमच्या जीवनामध्ये मला एक आमच्या गावामधला गुजराती आहे, तो कीर्तनाला आला आणि कीर्तनाला येता येता मला म्हणे, महाराज मी कीर्तनाला येत होतो मला ठेस लागली. लागायला पाहिजे होती का? असं असते का? कीर्तनाला येत होतो ना. म्हटलं राजा, इतकं भजन केलं, तुकोबाराची बायको मेली, लेकरं जगे मेले, तरी तुकोबारा बरं झाले म्हणतात, तुला ठेस लागली तर सहन होत नाही. कोणता परमार्थ आहे आमचा? बरं देव काय तुमच्या बापाचा नौकर आहे? तू चालला बरोबर नाही तर ते देवानं पाहावं का तुला? बरं तू चुकीचा वागून तुला देव ठेवून राहिला, हेच तर किती उपकार आहे. विठ्ठल काय चांगलं आहे आमच्यामध्ये? ओझसता आपण काय चांगलं करतो? आम्ही काय देशासाठी चांगलं करतो? काय धर्मासाठी चांगलं करतोय? आम्ही काय आमच्या मायबापासाठी चांगलं करतोय? सगळे मायबाप येऊन सांगतात, बरेच 80% मायबाप म्हणते महाराज पोराला काहीतरी सांगा. मी म्हणते तू जन्म दिला, तुझं नाही ऐकलं तर मी एका दिवसात काय दिवा लावू? चित्त विक्षिप्त झालेले आहे, विक्षेप होता. त्या भागवतामध्ये गुरु प्रकरण आहे 24 गुरुचं, त्याच्यामध्ये त्या लोहाराला गुरु केलं. एवढा मोठा राजा तिथून चालला, त्याचं लक्ष नाही. अशी एकाग्रता असली पाहिजे. आमची एकाग्रताच नाही हो. आम्हाला तर कीर्तनकारानं रात्री अभंग कोणता कीर्तनाला घेतला होता हे आठवत नाही. आणि तुमचं विस्मरण हे आमचं फार चांगलं भांडवल आहे. म्हणून 3 अभंगाचे कीर्तन केसरी बरेच आहेत.
सगळे तेच ते आमची कथा होती. मी एका ठिकाणी कीर्तनाला जाऊन बसलो तर ते मागच्या बाया काय म्हणे, आता महाराज हे सांगते म्हणे. म्हणजे ज्यांचे कीर्तन बायाच्या पाठ झाले. विठ्ठल मी टीका करतो असं समजू नका बरं. मी संकुचित नाही आहे, मी विषयाला आहे. मी व्यापक, मला काही गरज नाही टीका वगैरे करायची. मी टीका नाही करत आहे. अरे आम्ही समर्थाचे लेकर आहोत, भिकाऱ्यासारखे का राहतो ही अडचण आहे माझी. समर्थाचे पोटे आम्ही जन्मलो करंटी. अरे ज्या तुकोबारायांची ताकद आहे, वेदाचा तो अर्थ आमासीच ठावा, आणि त्या वेदाचा अर्थ सांगणाऱ्या तुकोबारायांचे अभंग घेऊन तुम्ही काय पांचटपणा सांगता. माफ नाही करणार तुकोबाराय आम्हाला, माफ नाही करणार ज्ञानोबाराय आम्हाला. आम्ही धर्मव्यवस्थेमध्ये राहतो, आम्ही जबाबदारीनं जीवन जगलं पाहिजे. आम्ही आमच्या संतांनी सांगितलेली मर्यादा सांभाळत नाही. कसं विक्षिप्त वागणं आहे आमचं. आणि समाजानं विक्षिप्त वागू नये, समाजानं व्यभिचारणी व्यक्ती करू नये, समाजाचा चंचलपणा जावा, आणि समाजाचा जो अहंकार जो घातक ठरलेला आहे तो दूर व्हावा. याच्याकरता आम्ही काय करतोय? उलट वाढवतोय ना. आमच्या अहंकारामुळं काय होते? चित्त विक्षिप्त. भगवान शंकराचं चित्त ही जे आहे ना, ते चित्त सुद्धा एक शब्द वापरला जातो, शिवसंकल्प हा शब्द वापरला जातो. विक्षिप्त नाही, काही नाही. पत्नी एवढा विचित्र वागत होती सती, भगवान शंकर परमार्थापासून ढळले नाही. शंका घेतली तिनं, पण भगवान शंकर सांगत होते, सती मी तुला सांगतो हे ब्रह्म आहे, तू ऐक माझं वालं. नाही आहे आज शंकराची बायको ऐकत नाही तर आपली नसन ऐकत तर काही काळजी करायचं कारण नाही. विठ्ठल मला बरं कोणाला काय अडचण सांगावं हे तर समजावं लोकांना. मला दोघं तिघं म्हणे, महाराज माझी बायको ऐकत नाही. अरे मी म्हटलं मी केलीच नाही तर मला कशाला विचारतो? मला काय अनुभव आहे त्याचं, ते कसं शांत करावं? ते नको, ती भानगडच नको म्हणून तर दूर आहोत. पण कोणाला काय विचारावं हे तर कळव. माझं विनोदासाठी बोलतोय असं समजू नका बरं. विक्षिप्त पोरांचे भांडणं, शंकराचं कार्तिकेयचं भांडण, भगवान शंकर विक्षिप्त होत नाही. हे पाहण्यासारखं आहे. का शिव आहेत ते, आम्ही का जीव आहोत? दुसरं, आमचा अहंकार घातक आहे. अहंकारानं चांगले चांगले मातीत घातले. आणि अहंकार जो असतो ना, या तीन गोष्टीनं जगाचं वाटोळं केलं महाराज. एक सत्ता, एक संपत्ती आणि एक सन्मान. याच्यासाठी लोक काही करायला तयार आहेत. सत्ता, संपत्ती, सन्मान. आणि आपण याचे अनुभव घेतोय. आम्ही याचे अनुभव घेतोय. कोणतंही क्षेत्र बघा तुम्ही, आता कोणतंही क्षेत्र बघा, सगळ्यांची अपेक्षा तीच आहे. तुम्ही सोशल मीडियाचा ट्रेंड बघा. आमच्याही क्षेत्रामध्ये आम्ही ज्ञानाचे व्हिडिओज वगैरे फार कमी टाकतो. कशाचे? अथांग जनसमुदाय, मोठे मोठे हार. आमची ही अपेक्षा आहे का लोक जास्त आहे म्हणून आम्ही मोठे आहोत. आमची ही अपेक्षा आहे की हार मोठ्या गळ्यामध्ये हार फार मोठा टाकला म्हणजे कीर्तनकार मोठा आहे. आम्ही याच्यात गुंतत चाललो, ज्ञानापासून दूर होत चाललो. आणि माझी तरुण पोरांना विनंती आहे, तुम्ही सोशल मीडियामध्ये काय वापरता? आणि सोशल मीडिया हे एक व्यसन आहे. तुमची आवड ओळखून घेते आणि तसंच तुम्हाला सजेस्ट करते. ते आवड व्यवस्थित टिकवा, त्याच्याकडं सगळं आहे. पण तुम्ही कोणती आवड मेंटेन करता, तुम्ही कोणत्या गोष्टीला लाईक करता, याच्यावरून तुम्हाला पोस्ट कोणत्या दिसल्या पाहिजे हे सोशल मीडिया करते. हे केलं जाते. आमची आवड काय असावी? आम्ही जर महाराष्ट्रामध्ये राहतो,
हिंदवी स्वराज्याच्या दृष्टीनं छत्रपती शिवाजी महाराज जर आमच्या हृदयरूपी सिंहासनावर जर विराजमान आहे, तर जर ते छत्रपती शिवाजी महाराज जगद्गुरु तुकोबार यांच्या कीर्तनात बसत होते, तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक शिवाजी महाराजांना मानणाऱ्या माणसानं कीर्तनात बसलंच पाहिजे, तरच तो शिवछत्रपतीचा आदर. नाही तर गेलेल्या केसा, केस गेलेत चालतात, गेलेल्या केसा नसल्या पाहिजे. अहंकार काय येतोय, काय येतोय अहंकार? महाराज कशाचा अहंकार करावा याचं काही नव्हतं. पण अहंकाराचं एक लक्षात घ्या, अहंकार जो असतो ना, तो दुसऱ्यानं भरलेल्यामुळं फुगवत असतो. तो फुगा उडतो ना हवेत, हवा कोण भरली टिकत नाही ना, तो हवा गेली की ती गेली. तू नामदेव महाराजांचे शब्द बघा, महाराज किती सुंदर आहे. अहंकाराचा वारा, हे हवा आहे, या हवेपासून वाचलं पाहिजे. लोक जुन्या काळात म्हणायचे काही हवा बादली का बॉम्ब. सध्या प्रत्येक क्षेत्रामध्ये अहंकाराची हवा चांगल्या चांगल्याला बाधत आहे, आणि चांगले चांगले मातीत घातले. मी स्वतः पाहतो. मनोमार्गी गेला, 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 तो देखील मुकाया, मनोमार्गी गेला, मनोमार्गी गेला, मनोमार्गी गेला, तो देखील मुकाया. हरिपाठी श्रावणा तोची धन्या, हरिपाठी श्रावणा तोची धन्या. हरिमुख माला, हरिमुख माला, हरिमुख माला, हरिमुख माला, हरिमुख माला, हरिमुख माला, हरिमुख त्यांनी प्रमाण दिलं, पण ते प्रमाण मनाच्या वेळेस पाहिजे होतं. आता प्रमाण पाहिजे होतं तीळ मात्र जरी होय अभिमान, मेरुत समान भार देवा, किंवा तुका म्हणे नरकी घाली अभिमान. हे पाहिजे होतं. ठीक आहे, दिलं ना. विठ्ठल अहंकारानं चांगल्या चांगल्याची माती केली. माझा काळ जास्त नसेल गेला ना, 21 वर्षाचा कालखंडच झाला माझा याच्यामध्ये, पण मी फार मोठे मोठे लोक पाहिले. आणि ज्यांनी हे केलं ना, अस्तित्व अशी व्यवस्था करते. अस्तित्व, एक वाक्य बोलतो ते लक्षात घ्या. नशिबात जर वाईट असेल तर जाऊ द्या, परमात्म्याच्या प्रसादानं काही ना काही चांगलं होऊ शकते. ज्याची नियत वाईट असेल ना, परमात्मा सोडत नाही. तर सोडत नाही. चांगल्या चांगल्या लोकांना दुर्बुद्धी सुचली या अहंकारामुळे. चांगल्या चांगल्या लोक, आणि त्याची अपेक्षा असते. बरं, हे सगळं कशासाठी? हे अभिमान वाढवणारे 3च घटक आहे: सत्ता, संपत्ती, सन्मान. आम्हाला मान नाही, आम्हाला मान नाही. रामायणामध्ये फार सुंदर विचार आलेला आहे. मागणारा भिकारीच असतो. सेवक सुखच हमान भिकारी, व्यसनी धन शुभ गती व्यभिचारी. सेवक सुखच हमान भिकारी, व्यसनी धन शुभ गती व्यभिचारी. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. मी त्या दिवशी एका कीर्तनामध्ये एक वाक्य वापरलं होतं, आमच्या काकांना खूप आवडलं. देवापाशी भक्त कमी जातात आणि भिकारी जास्त जातात. हे पाणी टाकू टाकू जे मागणारे आहेत ना शंकराला, त्याच्यात भक्त कमी आहेत, भिकारीच जास्त आहेत. अरे परमार्थ बरोबर, किती मोठा दुर्दैव आहे आपलं.
किती मोठं दुर्दैव आहे. आमच्या भगवद्गीतेनं स्पष्ट सांगितलं मा फलेषु, सगळ्यात मोठा सिद्धांत आहे. कर्मण्येवाधिकारस्तु मा फलेषु. तरी आम्ही त्याला मागतच राहतो, त्यालाही मागतच राहतो. आणि काय मागतो? सत्ता, संपत्ती, सन्मान. सगळं जग या 3 गोष्टीमध्ये पागल झालेलं आहे. सगळं जग याच्यामध्येच पागल झालेलं आहे. हा अहंकारानं, आणि अहंकार जो आहे ना तो फार विचित्र आहे. मग एक उदाहरण दिलं, दुसरं एक उदाहरण देतो तुम्हाला. फुटबॉलचा जो बॉल आहे ना तो कडक असते, कडक. तर कडक बॉल जो आहे ना तो लाथीनच मारला जाते. व्हॉलीबॉलचा नरम असते जरा, त्याच्यामुळे तो हातात आहे. नरम राहा, हातात राहा असा. कडक राहा तर पायानं उडवले जातात. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद. विठ्ठल मी जी टॉकीजला जे कीर्तन केलं होतं ना, हा मुद्दा फार महत्वाचा होता त्याच्यातला. देवा अभिमान नको, माझे ठाई देऊ शकू. तेव्हा मला अभिमान देऊ. काम, क्रोध, लोभ जरी नरकाचे दरवाजे असले तरी कुठं ना कुठं पाहिजे. काम म्हणजे इच्छा कुठंतरी पाहिजे. क्रोध, पोरग बरोबर वागत नसेल तर थोडासा क्रोध करावा. लोभही, सोयाबीनचा ॲव्हरेज आला नाही, वाढला पाहिजे. कोणत्या शेतकऱ्याला वाढत नाही? इथं आम्हाला पाकिट वाढावे वाटतात, तर शेतकऱ्याला ॲव्हरेज वाढावे का नाही वाटणार? सगळ्यांना आहे, ठीक आहे ना, पाहिजे, गरज आहे त्या गोष्टीची, ठीक आहे. पण अभिमानाची काहीच गरज नाही मला. मत्सर, द्वेष, निंदा हे सगळं अभिमानामुळे घडते. सगळं अभिमानामुळे घडते. बाकी काही कारण नाही त्याच्यामध्ये. आणि आमचा अभिमान नाश करणारा आहे. भगवान शंकर अहंकार आहे, पण भगवान शंकराचा अहंकार नाश करणारा नाही, नवनिर्माण करणारा आहे. भगवान शंकरानं यज्ञाच्या माध्यमातून दक्षाचा अहंकार नाश केला, पण त्याच्या माध्यमातून त्याच्यामध्ये मुडकं कोणाचं लावून दिलं? पण त्याची वृत्ती बदलून टाकली, त्याच्यामध्ये नवनिर्माण झालं. मग आमच्यामध्ये ही जीवदशा आहे, आणि त्या शिवदशेचं हे आमच्या अंतःकरण चतुष्टाव्यामध्ये आलं पाहिजे. याच्याकरता भगवान शंकराची कृपा झाली पाहिजे. ती आमच्यावर करा. अभंगाच्या 2ऱ्या चरणात. कृपा करा, कृपा करा, नसे थोडी. कृपा करा, नसे थोडी मांडणी तशी केली होती म्हणून बरेच जण पहिल्याची वाट पाहत होते.
म्हणून मी मगा बोललो होतो की मी अभंगाच्या पलीकडे बोलतोय असं नाही. परमार्थात राहून आम्ही भगवंताकडं कशाची अपेक्षा करावी? आम्ही तुझे अंश आहोत. तू स्वतः सांगितलं ममेव अंश जीवलोके. आणि आम्ही जेव्हा जीव शिव बनेल तेव्हाच आमचं हे येणं जाणं दूर होईल ना. तेव्हाच आमच्या वेदना दूर होईल, तेव्हाच आमच्या जीवनामधलं दुःख दूर होईल, तेव्हाच आमच्या जीवनामधलं मोह दूर होईल. भगवद्गीतेनं कशावर काम केलं आणि हे दुःख कशानं दूर झालं, तो मोह कशानं दूर झाला, तो प्रसादानं दूर झाला. म्हणून कृष्ण परमात्म्यानं सांगितल्यानंतर अर्जुनाचं वाक्य होतं प्रसादे सर्व दुःखानां हानी रसोप्य जायते. म्हणून एक शब्द वापरला जातो कृपा प्रसाद परमार्थामध्ये. आणि महाराज एक वाक्य निश्चित लक्षात ठेवा, प्रयत्नाला मर्यादा असतात. कृपेत जी ताकद आहे ना ती ताकद कशातच नाही. प्रयत्नानं अभ्यास केला तो विद्वान बनतो. अभ्यास करता करता साधू संतांची कृपा झाली तर तो विद्वान बनतो की नाही माहित नाही, पण त्याचं बोलणं प्रासादिक असते. प्रासादिक बोलणं विद्वान बोलण्यापेक्षा जास्त काम करते. याचं उदाहरण आहे हरिपंडित नाथ बाबा, शांतीब्रह्म एकनाथ महाराज. हरिपंडित काशीला शिकले, पण हरिपंडिताचं ऐकायला लोक पाहिजे तशी गर्दी करत नव्हते. आणि नाथ बाबा बिचारे आपले पैठणमध्ये. बरं, माणसानं जळाव तो कोणावर जळाव? बापावरती जळाव. काशीत शिकून जर बापाविषयी जर माणसाच्या अंतःकरणामध्ये तो माणूस काय आहे हो, हे यांना काही समजत नाही. यांना कसं काय ऐकते? मग महाराजांचं चरित्र वाचा थोडंसं. माझी विनंती आहे, नुसते कीर्तन ऐकण्यामध्ये मंदिरात येण्यामध्ये गुंग राहू नका. घरामध्ये काही साधू संतांची चरित्र आणून वाचत चला. माझी तर एक विनंती आहे महाराज, आता मी बऱ्याच जणांना करतोय, महाराष्ट्रामध्ये संत चरित्र कथा झाल्या पाहिजे. भागवत रामायण ठीक आहे झाल्याच पाहिजे, पण संत चरित्राच्या कथा सुद्धा झाल्या पाहिजे. अरे ज्यांनी आमचा महाराष्ट्र मोठा केला त्यांचं चरित्र आम्हाला कळावं. ज्यांनी मोठा केला महाराष्ट्र, आमच्या अंतःकरणामध्ये फार मोठे चुकीच्या गोष्टी मांडून ठेवलेल्या आहे. आमच्या सनातन परंपरेवर जातीवादाचा आरोप आहे, आमच्या सनातन परंपरेवर भेदाचा आरोप आहे. पण आम्ही त्या संतांचं चरित्र तर पहा, कुठं जात आहे, कुठं भेद आहे, काय आहे. बरं, करणारे कोण आहेत? त्यांनी कोणती जात पाहिली? आज समाजाला फार मोठी विचित्र सवय लागली. आम्ही जातीमध्ये वाटल्या गेलो, आम्ही भाषेमध्ये वाटल्या गेलो. दुर्दैव तर असं आहे का कीर्तनकारही जातीचा पाहिजे कोणाकोणाला. आमचे राऊत बाबा म्हणतात उरावर बसायला पाहिजे का काय माहिती. मला खरंच आमच्या समाजाच्या एका माणसानं म्हटलं होतं, आणि गाव नखे गावला तर खूप लोक आहेत तुमचेवाले, तुम्हाला बोलवलं नाही. म्हणलं मला जातीच्यानं कीर्तन नाही पाहिजे, माझ्या योग्यतेमुळं कीर्तन पाहिजे, जातीसाठी नाही पाहिजे. मी कधी म्हटलं नाही, विचारा. सगळ्यांचा परिचय आहे. मी पंडित भाऊंचा नंबर तर कधीपासून सेवा आहे माझ्यापाशी. मी कधी त्यांना म्हटलं नाही का हो पंडित भाऊ काही बोलवत नाही आम्हाला, काही नाही. मागून मिळालेला मान महत्वाचा नसतो, मान कमावता आला पाहिजे. कमावलेली मजा वेगळी असते महाराज. माझ्यावर ते संस्कार का झाले माहित आहे? 18-19 वर्षाच्या वयामध्ये वडील गेल्यानंतर काय करावं लागते याचे चटके सोसले आम्ही. त्याच्यामुळं कदर आहे त्या गोष्टीची. मला कोणतंच बॅकग्राऊंड नाही ना या क्षेत्रातलं. कोणतं बॅकग्राऊंड आहे मला? कुठे शिकायला जाऊ शकलो नाही, तेव्हा तशी परिस्थिती नव्हती. हे नवीन लोक तरी यांनी मला बरंच प्रेम केलं. अरुण महाराजांचे आमचे किती जुने संबंध आहे. ज्यांच्या आम्ही फेट्याच्या घड्या केल्या ना त्यांनी तर रागच केला आमचा. खरंच करा, मला आज वाईट वाटते या गोष्टीचं, काय आम्ही वाईट केलं होतं. मग आता असं वाटते का ते घडी नव्हती करायला पाहिजे, ते पंख्याला बांधायला पाहिजे होते, फेटे यायला लटकवायला पाहिजे होते. मी चुक विठ्ठल विठ्ठल काय चुकीचं केलं मी? काय चुकीचं केलं महाराज? कीर्तनात लोक म्हणायचे गादीवर बसून अभ्यास केल्यानं काय हे होत असते का, ते होत असते का? मी व्यास गादीवरून सांगतोय, ज्ञानोबाराय तुकोबारावर जितकी निष्ठा मी ठेवली ना तितकी चांगल्या ठेवली नाही.
आज एवढ्या अभिमानानं एवढ्या स्वाभिमानानं जीवन जगतोय, त्या निष्ठेचं फल आहे. तुम्हाला कोण प्रमाणपत्र मागून राहिलं? कोणी सांगितलं तुम्ही 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 आम्हाला प्रमाणपत्र द्या म्हणून? कोणी मागितलं तुम्हाला? आम्ही माणसात काय पाहिलं पाहिजे? अहो, जात पाहता की आत पाहता? जात पाहता की आत पाहता? काय पाहिलं पाहिजे आम्ही? आज महाराष्ट्राला वाटल्या चाललं, आज देशाला वाटल्या चाललं, भाषेमध्ये, देश प्रांतामध्ये. आम्ही भारतीय आहोत, आम्ही हिंदू आहोत, आम्ही महाराष्ट्रीयन आहोत, हे हा स्वाभिमान वाटला पाहिजे. आम्ही मराठी आहोत, आम्ही कुणबी आहोत, आम्ही तेली आहोत, हे आहोत. ठीक आहे, जिथे ज्याची गरज असेल तिथे ठेवा. इथे काय गरज आहे? आणि मला वारकरी संप्रदायाचा खूप अभिमान आहे. वारकरी संप्रदायानं सगळ्यात पहिले क्रांती केली आणि ते क्रांती करणारे ज्ञानोबा पहिले आहेत. खूप अभिमान आहे मला ज्ञानोबारायांचा. त्याच्या पहिले कोणालाही संत बनता येत नव्हतं. ज्ञानोबारायानं प्रत्येक समाजातल्या व्यक्तीला संत बनवलं, आजही बनवून राहिले. माझं तर अरुण महाराज स्पष्ट मत आहे, जितके ज्ञानवान संत महाराष्ट्रात जन्माला आले ना, तितके ज्ञानेश्वरीनंच केले. तितके ज्ञानेश्वरी आणि गाथेनं केले, दुसऱ्या कोणी केले नाही. आणि ज्ञानवान संतांच्या मागे जा. हे बुवाबाजी करणारे, हे भेट पाडा, मग हे बरोबर होते, हे करा ते करा, असं करणाऱ्यांच्या मागे लागू नका. यह कलिकाल न साधन दूजा, जो गजग जप तप बत पूजा, राम ही सुमिरही गाव ही रामई, संत सुनिये राम गुण ग्रामई. कितीतरी प्रमाण सांगता येते. माझा हा मुद्दा का झालाय त्याच्यावर थोडस लक्ष द्या. कृपा, कृपा काय नाही करत. कृपा जर रेड्याला बोलवते तर माणसाला माणूसही बनवू शकते. कृपा जर भिंतीला चालवते तर जड झालेल्या आमचे अंत्यकरण संवेदनशील सुद्धा ज्ञानोबा तुकोबारायाची कृपा करू शकते. होता तुमची कृपा पशु बोलवेगा, 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 निर्जुताल निर्गा महिमा गागा, निर्जुताल निर्गा महिमा गागा, निर्जुताल निर्गा महिमा गागा, निर्जुताल निर्गा महिमा गागा. होता तुमची कृपा पशु बोलवेगा, होता तुमची कृपा पशु बोलवेगा, होता तुमची कृपा पशु बोलवेगा, होता तुमची कृपा पशु बोलवेगा. महाराजांनी सुंदर प्रमाण. कृपा काय करत नाही बरं. जे देवाला संतांची कृपा तर फार ताकदवार. वारकरी संप्रदायावर खरी कृपा भगवान शंकराचीच आहे, ते म्हणजे निवृत्तीनाथ महाराज. त्या निवृत्तीनाथ महाराजांनी कृपा केली. काय कृपा केली? ज्ञानोबाराय म्हणतात, मी सांगू शकत नाही. किंबहुना श्री निवृत्ती ठेविले असे जी स्थिती, ते काय देऊ हाती वाचेची आ. काय सांगावं, काय कृपा केली? तो सदाशिवाचा अवतार आहे. म्हणून मी मगा एक बोलून गेलो होतो, महत्तम तत्व आहे. कदाचित ते दिसत नसेल, पाया दिसत नसतो, पण इमारत जर चांगली ताकदवान असेल तर त्याचं कारण असते पाया मजबूत आहे. याचा पाया जो आहे आदिनाथ गुरु, हा पाया याचा. आणि अपेक्षा त्यांच्याकडे एकच करावी, देवा कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी. मी आषाढ भूत नजरेनं आलो की तुमच्याकडून एकच अपेक्षा आहे, आमचं मन बुद्धी चित्त अहंकार जे मी मला सांगून गेलो, हे जीवाचा स्वभाव बदलून याच्यामध्ये शिवाचा स्वभाव जरी नाही आला, त्या रस्त्यावर जर आम्हाला यायचं असेल, नका तुमच्यासारखं, पण त्या रस्त्यावर जरी यायचं असेल तर थोडी कृपा कराल ते थोडी याच्यासाठी वापरलं का असं बोललं पाहिजे. जास्त मागितलं तर देणारा हात आकडता घेते.
जास्त मागितलं तर हात अकडता घेते. तुकोबाऱ्यांचे शब्द म्हणजे तुकोबाऱ्यांचा आहे बाबा. शब्द फार हे आहे. तुम्ही आईला जर म्हटलं आई थोडंसं दे ना, तर आई जर खानदानी असेल तर थोडंसं देत नाही, जास्तच देते. जर आईला इतकं समजते तर जगाची आई काय नाही करणार, ती काय कमी दे. पण मग ज्याच्याकडं मागितलं त्याला मोठेपण दिलं पाहिजे आणि आपल्याकडं लहानपण घेतलं पाहिजे. तीच भूमिका पहिल्या चरणात. तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, हो, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, हो, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही जगद्गुरु तुकोबारायांनी हा अभंग का लिहिला आपल्याला माहीत असेल. नेहमी ऐकणारे आपण मंडळी आहात. कोंडोबा लोहकरे तीर्थयात्रेला जाऊ लागले आणि तीर्थयात्रेला जात असताना काही पत्र जगद्गुरु तुकोबारायांनी त्या कोंडोबा लोहकरे यांच्याकडे दिले. त्याच्यामधलं विश्वनाथाला दिलेलं पत्र आहे. प्रार्थना आहे, मागणी आहे. तुम्ही कोण आहात? तुम्ही विश्वनाथ आहात. मी विश्वनाथ आहात आणि मी कोण आहे? मी दीनरंक अनाथ. मी अनाथ आहे. आणि महाराज खरंच आपण अनाथच आहोत. आपले ज्यांच्यासोबत संबंध आहेत ना, ते संबंध केवळ एका जन्माचे आहेत, त्यातल्या त्यात स्वार्थाचे आहे. स्वार्थ पूर्ण झाला तर संबंधही पूर्ण झाला. स्वार्थ पूर्ण झाला, आई बापानं आम्हाला सांभाळलं, आम्हाला मोठं केलं, आमचा स्वार्थ पूर्ण झाला, आम्ही संबंधही पूर्ण केले, म्हणून आमचे आई बाप वृद्धाश्रमात गेले. स्वार्थावर आहे सर. तुकोबारायांनी हे पहिलेच ओळखलं होतं. काय मानसशास्त्रज्ञ होते तुकोबाराय. माय बाप सांभाळती लोभा कारणे पाळती, तैसा नव्हे देवराव त्याचा कृपाळू स्वभाव. तो कृपाळू आहे. जेव्हा धंदा चाले मोठा तेव्हा बहीण म्हणे दादा. माझी अजूनही एक विनंती आहे, हे देण घेण बंद केलं पाहिजे. आता आहेर असेल, हे असेल, ते असेल, हे बंद झालं पाहिजे. थांबलं पाहिजे कुठं तरी. ज्यानं चांगलं दिलं तो मोठा, जो बिचारा देऊ शकला नाही तो लहान. याच्यापेक्षा हे नसलंच पाहिजे. तुम्ही लग्न वगैरे करून बारशे करून काय लोकांना लुटायसाठी करून राहिलो का आपण? आणि मी बरेच लग्न पाहिले. आता मला तर काही त्याचं हे पडलं नाही. रुसवे फुगवे कशासाठी आहे? साडी कमी दिली, इले ते दिली, तिले हे दिली, इले खाडच पडली, इले मसन जोगी नुसते. बरं किती साड्या आहेत ते मावून नाही राहिल्या त्याच्यात. त्याच्यासाठी भांडणं, मला काऊन हे दिली, ते मला काऊन ते दिली. अरे का आम्ही इतके हलके झालो? का आम्ही हलके झालो मला सांगा. मला कळत नाही ही गोष्ट. मी बऱ्याच गोष्टी परिवर्तन करण्याचा प्रयत्न करतोय. मी त्याच दिवशी माझ्या आईला सांगितलं, म्हटलं मी काहीच देत नाही, तुला जे द्यायचं असेल ते दे, मला नाही सांगायचं. मी ते आमचे मामा पैसे घेऊन आले, म्हणे तुम्ही शर्ट घे जा आईला. म्हणले बंद करा आता, काही देऊ नका शर्टन हे ते. म्हटलं काय कशाला गरज आहे या गोष्टीची? अरे जो बाप आपल्या मुलीचं लग्न करून राहिला त्याला ते लग्न करण्याकरता काय कष्ट करावे लागतात त्याचं त्याला माहित आहे. त्याला आम्ही अहेराच्या माध्यमातून अजून मातीत घालतो. हे थांबलं पाहिजे, कोणीतरी थांबवलं पाहिजे. याची गरज आहे का थांबवायची याची? कशासाठी बोललो मी? स्वार्थ स्वार्थ स्वार्थ. काय स्वार्थ महाराज? माणसाचा तर माणूस तर इतका विचित्र आहे.
थंडीचे दिवस होते. आता सूर्य सकाळी उशिरा जर निघाला तर माणूस वाट पाहतो, निघणं बाबा सूर्या, निघणं बाबा सूर्या. तोच उन्हाळा लागू द्या आणि तो सूर्य जेव्हा तपते ना तर माणसं त्याला काय म्हणतात, हे लेखाचं लस तपून राहिला आज. बरं सूर्य देव नाही का? जर तुमचा स्वार्थ जर पूर्ण होत नसेल तर तुम्ही देवाला शिव्या देता तर तुम्ही लोक कुठं चांगले ठेवणारा? आम्ही काय किती विचित्र लोक आहोत आम्ही. सगळा पसारा स्वार्थाचा आहे. आमच्या गावातल्या पोरांना जेव्हा मी रॅलीत मदत करत होतो तेव्हा ते महाराज महाराज म्हणत होते आणि मी त्यांना सांगितलं, जर तुम्ही दारू पिऊन रॅल्या काढत असाल तर मी तुम्हाला मदत करणार नाही. 1 महिना आमच्या गावच्या पोरानं मला रामराम नाही केला. तेच पोरं मला डोक्यावर घेऊन नाचत होते. आता त्यांनी मला डोक्यावर घेऊन नाचावं याच्यासाठी मी त्यांना व्यसनाधीनतेमध्ये पाडण्याचा मी धोका घेतला नाही. कारण की माझ्या अंतःकरणामध्ये मला माहित आहे मी साधूचे विचार घेऊन निघतोय आणि त्या साधूची अपेक्षा आहे की सगळा समाज चांगला व्हावा, ताकदवान व्हावा, मजबूत व्हावा. त्यांचं अज्ञान असेल ते. आज राजकीय व्यवस्था काय करते हीच अडचण होऊन राहिली. प्रत्येकाने विचार केला पाहिजे हा देश आपण कुठं न्यायचा आहे. आमच्या भारताच्या पंतप्रधानांनी स्वप्न पाहिलेलं आहे की 2047 मध्ये हे राष्ट्र विकसित राष्ट्र झालं पाहिजे. पण ते एकट्याचं स्वप्न नाही आहे, आपल्या सगळ्यांना प्रयत्न करावे लागेल. भारत मातेचे लचके तोडणाऱ्यामध्ये आम्ही नसलो पाहिजे. अस्तित्व दखल घेणार आहे. ज्यानं लचके तोडले ना आज त्याच्या समाधीवर कुत्र मुतायला तयार नाही. ज्यानं लचके तोडले. महाराज औरंगजेब मेला पण आजही त्याचं नाव कोणी घेतलं तर त्याला कोणी चांगलं म्हणत नाही. एका गावचं नाव ते निघून गेलं तर लोकांनी दिवाळी साजरी केली. माणसाचं आयुष्य इतकं हलकट नसावं का मेल्यानंतरही हे लोक नेहमी मरून राहिले. विठ्ठल का मरून राहिले लोक? का मरून राहिले? माझं मुद्दे नीट आहे का बरं? मी सगळं कशासाठी बोलतोय? आम्ही दीन रंकाव स्वार्थानं वरवटलेलं हे जग आहे. ते आमचे इंद्रेजी महाराज फार सुंदर म्हणतात, हम तुम्हारे थे प्रभु जी हम तुम्हारे हैं, हम तुम्हारे ही रहेंगे ए मेरे प्रियवर. तुम हमारे थे प्रभु जी तुम हमारे हो, तुम हमारे ही रहोगे ए मेरे प्रियवर. हे त्यांनी तर आता म्हटलं, आमच्या साधू संतांनी पहिलेच म्हटलं हा देव आपला करावा लागेल, हा आमचा आधार आहे. महाराज दोघांनी आम्हाला सांभाळावं, संतांनी सांभाळावं, देवाने सांभाळावं. भोलेबाबांनी ज्यांना सांभाळलं ना त्यांचं जीवन बदललं. बाकीचे बैल आहेत, भोलेबाबानं ज्याला सांभाळलं तो नंदी आहे. बाकीचे बैल आहेत, भोलेबाबाने ज्याला सांभाळलं ते नंदी आहे. वाघ तसा जर दिसला तर आम्ही त्याच्या जवळ जात नाही, पण पार्वती बसलेला वाघ जर असेल तर त्या वाघाच्या सुद्धा आम्ही पाया पडतो. घोडा तसा असेल तर त्याच्या आम्ही पाया पडत नाही, पण माऊलीच्या रथासोबतचा घोडा जर असेल ना, अरे त्या घोड्याची चामडी गेली इतकी गंड लावता चामडी गेली त्याची. तो जो बैल आहे त्या पालखीच्या बैलाच्या पायाखालची माती घेण्याकरता लोक प्रयत्न करतात. का प्रयत्न करतात? बैल माऊलीचा आहे, बैल माऊलीचा आहे. आणि यांनी आम्हाला सांगितलं, तुकोबारायांनी प्रार्थना सुद्धा केलेली आहे, अनाथ अपराधी पतित आगळा परी पाया वेगळा नका करा. परमार्थामध्ये दीनता खूप महत्वाची आहे. ताकद दाखवू नका. ताकद दाखवली तर तो येत नाही. जोपर्यंत द्रौपदीनं ताकद दाखवली, यानं वस्त्र पुरवले नाही. स्वतःची ताकद दाखवू नका. गरीब बना. प्रमाणे आहे, देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दीनाचा. दीन कमी अनाथ. तुम्ही कोण आहात?
तुम्ही विश्वनाथ. आता इथं एक शंका येऊ शकते, शंकर विश्वनाथ कसे काय? विश्वनाथ कोणाला म्हणतात? विश्वाचा ना. बरोबर, शंकराच्या नावानं काही जमिनीची सातबारे तर दिसत नाही. ज्याच्या नावानं जमिनीचा सातबारा नाही तो विश्वाचा नाथ कसा काय? आमच्या नावानं जमिनीचे सातबारे आहे. मला सांगा, किती सातबारे असले तरी जमीन कोणी कोणी सोबत नेली, घर कोणी कोणी सोबत नेले, किती चांगले बांधले तरी. काय सोबत नेलं तुम्ही? कोणी नेलं? जेव्हा काळ येतो ना, तेव्हा काळ आल्यानंतर चांगल्या चांगल्याची त्रेता टिपट होते. आपण आत्ताच उदाहरण पाहून गेलो आपल्या उपमुख्यमंत्र्याचं. चांगला काळ यावा याच्याकरता सगळा उदव्याप केला, काकाच्या ऐशी तैशी केली, सगळं केलं. पण काळ जेव्हा आला तेव्हा कोणीही काही करू शकलो नाही. सत्ता कमी नाही, संपत्ती कमी नाही, काहीही कमी नाही, पण थांबवू शकले नाही. महाराज, एका हिंदी कवीनं फार सुंदर म्हटलेलं आहे, फार सुंदर म्हटलेलं आहे. ए स्मशान तेरा हिसाब भी बड़ा नेक है, ए स्मशान तेरा हिसाब भी बड़ा नेक है, यहाँ पे अमीर हो का गरीब हो सबका बिस्तर एक है. सगळ्याच एक आहे, काही वेगळं नाही. मरावं प्रत्येकाला लागते. आणि म्हणून दिन म्हणून राहा. आपण कुठं दाखवता? एक अजून वाक्य बोलू हिंदूतलं. हमें भगवान दिखते नहीं, हमें शिव दिखते नहीं, इसके सिर्फ दो ही कारण है. एक तो हम दूर से देखते हैं, नहीं तो गुरूर से देखते हैं. एक तो दुसरी दुरून पाहून राहिलो म्हणून दिसत नाही. साधूच्या जवळ जा, संताच्या जवळ जा, तुका म्हणे तेथे न पाचारिता. आम्ही तिथेही अहंकार दाखवतो, मले बोलवलं नाही, तू दूरच राह. ठीक, त्याला कुठे वेळ आहे बोलवायला? महाराज, साधू स्वाभिमानी असतो बरं. हे लोकांना सवय पडली. मला लोक म्हणते, महाराज तुम्ही जरा ऍटिट्यूड मध्ये राहतात. ऍटिट्यूड मध्ये नाही राहतात, स्टँडर्ड मध्ये राहतो. आम्ही स्टेटस चांगले नाही ठेवत, पण स्टेटस मेंटेन चांगलं करतो. आम्ही त्याचे शिष्य आहोत ना. वेदाचा तो अर्थ आमाशीच ठावा. मला त्या दिवशी लग्नात कोणतरी म्हणे, महाराज या ना फोटो काढायला उभं राहा. मी म्हणलं, राजा, सामान्य लोकांच्या लाईनीत जर महाराज उभा राहिला तर महाराजाची काय व्हॅल्यू आहे? कोणासोबत? जे समोर जाऊन भांडणं करणार आहे त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी महाराजाला लाईनीत उभं राहावं? विठ्ठल आम्ही बऱ्याच ठिकाणी लग्नाला जातो, लोक म्हणतात नाही, पहिले महाराजांना घेऊन चला, महाराजांचा आशीर्वाद होऊ द्या, नंतर बाकीची लाईन लावा. जर तुम्ही एखाद्या साधूला जर सामान्य लोकांच्या लाईनीत उभे करत असाल, हा आपला हलकेपणा आहे. मग नाही राहिला तर महाराज जरा शिष्ट दिसते. अरे, जो श्रेष्ठ असतो त्याच्यामध्ये शिष्टता असते. शिष्ट शब्द वाईट नाही बरं महाराज. ऐसा चालोनिया आला श्रेष्ठाचार. कळत नाही लोकांना. मला एक जण म्हणे, महाराज आरती चालू असते, महाराज बसून राहते. बरं, आरती करताना उभं राहिलं पाहिजे हे कोण सांगितलं? कुठं लिहून आहे? कुठे लिहून आहे आरती करताना उभं राहिलं पाहिजे? कुठं लिहून आहे? बरं, आपल्याला समजत नाही हे समजत नाही त्याला. ज्याला समजते त्याला समजावून सांगते. आता हे किती जणांना समजलं हे मलाही नाही समजलं. मला पकडणं अवघड जाते बरं. खूप लक्षपूर्वक ऐकावं लागते. मी मगाच सांगितलं थोडस लक्षपूर्वक ऐका. मी सगळं का सांगतोय? तुमच्या जीवनामध्ये ऍटिट्यूड नसावा, पण स्टँडर्ड असावा. तुकोबारे काही अभिमानी आहेत का? वेदाचा तो अर्थ आमाशीच ठावा नाही. तुम्हा त्यांच्या महाराज एक गोष्ट लक्षात घ्या, आपला मोठेपणा आपल्यालाच कळत. तुम्ही कसे आहे एक तर परमात्म्याला कळते, नाही तर अंतरात्म्याला कळते. म्हणून दुसऱ्याच्या प्रमाणपत्राची वाट पाहू नका. काही गरज नाही दुसऱ्याच्या प्रमाणपत्र. ह्या तो सीता बी बदनाम होईल. इथं सीतेला लोकांनी नावं ठेवले. तुम्हाला चांगलं म्हणावं याच्यासाठी का प्रयत्न करता? लोकांनी आपल्याला खांद्यावर घ्यावं याच्यासाठी फक्त एकच करावं लागते, मरावं लागते. मेल्याशिवाय लोक खांद्यावर घेत नाहीत.
विठ्ठला म्हणून साधू ज्या काळामध्ये होते त्या काळामध्ये लोकांनी साधूवर प्रहारच केले, उपहार नाही दिले. नंतर गेल्यावर मंदिरं बांधली. हे मोरारी बापूंचे वाक्य आहे त्या दिवसाचे. साधू का जब काल होता है उस काल में लोग उन पर प्रहार करते हैं, उन्हें उपहार नहीं देते. मी माझ्या नावानं खपवू शकलो असतो, पण ज्याच्यापासून शिकलो त्याच्या नावानं घ्यायसाठी मी ताकद पाहिजे. बरेच लोक स्वतःच्या नावानं वापरून टाकतात. मला जिथं आठवते, ज्याचं आठवते त्याचं नाव घेण्याचा प्रयत्न करतो. त्यांचा प्रसाद आहे, मी माझ्या पद्धतीनं वाटतो. माझा विषय काय चालू होता? विश्वनाथ कसे. आमच्याकडे शेती आहे, जमीन आहे, आमचं घर आहे, आम्ही त्याचे मालक नाही बनत. हे विश्वनाथ कसे? याचं कारण आहे, राम कृष्ण अवतार आहेत, सगळे अवतार आहे, पण जे अवतार आहेत ते आले आणि गेले. एकमेव असं जीवन आहे ते म्हणजे भगवान शंकर. अवतार नाही आहे, म्हणून आलेही नाही गेलेही नाही. ते काही काही मंदिरात मी भगवान शंकराचे बालरूपामधले फोटो पाहिले. मूर्खपणा आहे तो. शंकर लहान नव्हतेच. आणि बऱ्याच जणांचे गैरसमज आहे की महाशिवरात्री म्हणजे शंकराचा जन्मदिवस आहे. नाही, ते ज्योतिर्मय पिंड जे आहे ते पिंड जेव्हा तयार झालं, ब्रह्मदेवाचं आणि विष्णूचं भांडण झालं आणि त्या भांडणामध्ये जे ज्योतिर्मय रूप जे प्रगट झालं, तो प्रगट झालं तो दिवस म्हणजे महाशिवरात्र. आणि हे इंस्टाग्रामवाले जे आहेत ना, ते शंकर आणि पार्वतीचं लग्न म्हणजे महाशिवरात्र दाखवतात. म्हणून बऱ्याच पोरांचे स्टेटस पाहून घ्या तुम्ही. स्टेटसच नाहीत ना त्याच्यापाशी. स्टेटस ठेवायला स्टेटस लागते. मग माझे मुद्दे नीट ऐका. महाशिवरात्र म्हणजे शंकर हे आहे ना, मी मगायक बोलून गेलो होतो, शंकराचं रूप अमंगल दिसत असेल, शंकराचं स्वरूप मंगलमय आहे. म्हणून शंकराच्या मूर्तीची पूजा नाही आहे, शंकराच्या पिंडीची पूजा आहे. आणि पिंडी ते ब्रह्मांडे, पिंडी ते ब्रह्मांडे. अजून एक वाक्य बोलून जातो. हा विश्वनाथ कधी प्रसन्न होईल माहित आहे? शिव म्हणजे कल्याण, दुसऱ्याचं कल्याण व्हावं याच्याकरता तुम्ही जेही काही करत असाल ना, तर शिवपूजा आहे. सर्वे भवन्तु, सगळ्यांचं चांगलं व्हावं, सगळ्यांचं चांगलं व्हावं ही भावना, ही खरी शिवपूजा आहे. एखाद्याच्या दुःख पाहून, एखाद्याची पीडा पाहून तुमच्या डोळ्यामध्ये जर अश्रू येत असेल ना, हा शंकराच्या पिंडीचा अभिषेक आहे. त्याच्यावर टाका पाणी, मी असं म्हणत नाही. त्याच्यावर बेल टाका, समर्पित करा, हे ठीक आहे. पण एखाद्याचं आम्हाला दुःख, आमचे दगडासारखे अंतःकरण झाले तो. महाराज, मी फार पहिले कठोर होतो. मला आठवते माझे वडील, जेव्हा मी 19 वर्षाचा असताना माझे वडील गेले ना, मला तितकं रडू नव्हतं आलं. पण आता जेव्हा मी परमार्थामध्ये आलो, कधी कधी नामस्मरण करता करता, कधी कधी संतांचे काही विचार वाचता वाचता, किंवा एखाद्या महापुरुषाच्या मुखातून चांगलं श्रवण करता करता डोळ्यामधून पाणी येते. तुमचं अंतःकरण ओलावलं गेलंच पाहिजे, गेलंच पाहिजे. माणूस ओला असला पाहिजे. आम्ही का ओले नाही माहित आहे? आम्ही जडके आहोत, आम्ही मळके आहोत. म्हणून आमच्या अंतःकरण, तुकोबारायांचे शब्द बघा. तुकोबाराय म्हणतात, ऐशियाचा संग देई नारायणा, ओलावा वचना जयाचिया. नये नेत्रा जळ, नये अंतरी कळवळ, हे तो चावटीचे बोल जनरंजवणे फोड. हे चावटीचे बोल आहे. तुम्ही जर मला 2 तास देताय, तर त्या 2 तासाच्या माध्यमातून मी तुमच्या जीवनाच्या संदर्भामध्ये आमचं जीवन जे वाया चाललं होतं, आमचा काळ जो चुकीच्या याच्यामध्ये चालला होता, तो चांगल्या याच्यात जाण्याकरता आम्हाला काहीतरी मार्गदर्शन कीर्तनातून मिळालं पाहिजे, कथेतून मिळालं पाहिजे, तर त्याचा उपयोग आहे. तुम्ही विश्वनाथ कसे? त्याचं कारण आहे भगवान शंकरच खरे. आणि एक शास्त्रीय थोडेसे शब्द आहेत, निमित्त कारणाची सत्ता नसते, उपादान कारणाचीच मुख्य सत्ता असते. मग हे जग कोणी निर्माण केलं? जेने हे विश्व जयापासोनी, म्हणून तो विश्वनाथ आहे. आणि आपल्या सगळ्याचा सांभाळ करणारा तोच आहे, म्हणून तो विश्वनाथ आहे. आणि आम्ही दीनरंकनाथ आहे. बरं, त्याच्याचकडं का मागितलं? काय होऊ नये त्याच्यापाशी? त्याच्यापाशी कमी काय आहे?
काहीच कमी नाही. आणि देवा मला जास्त पाहिजेही नाही. ज्यादा की नहीं लालच मुझे, थोड़े में गुजारा होता है. मैं उस देश का वासी हूं जिस देश में गंगा बहती है. आम्हाला जास्तची अपेक्षा नाही. म्हणून काय होणे तुम्हापाशी, मी तो अल्पची संतोषी. पण काय द्या. तुका माने देवा, तुका माने देवा, तुका माने देवा, तुका माने देवा. माने देवा, तुका 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 माने देवा. काही बातू के पाठवा, काही बातू के पाठवा, पाठवा कृपा करायचे कोणी, कृपा करायचे कोणी. इरादे लाख बंदे, इरादे लाख बंदे हैं जो बनकर टूट जाते हैं. इरादे लाख बंदे जो बनकर टूट जाते हैं. इसीलिए इस भरे दरबार में वही लोग आते हैं, उन्हें भोलेनाथ जी बुलाते हैं. रे
काही भातुके. भातुके शब्दाचा अर्थ करायचा झाला तर भातुके म्हणजे प्रेम. आम्हाला प्रेम द्या. आणि मी मघा सुरुवात काय केली होती, जीव शिव बनायचा. मग जीव शिव बनण्याकरता काय पाहिजे, आमच्यामध्ये जीव शिव तत्व प्रगट करण्याकरता रामायणामध्ये सुद्धा भगवान शंकराच्याच मुखातली चौपाई आहे. हरिव्यापक सर्वत्र समाना, प्रेम ते प्रगट होई मै जाना. हरिव्यापक सर्वत्र समाना, प्रेम ते प्रगट होई मै जाना. राम ही केवळ प्रेम प्यारा. कितीतरी प्रमाण. दुसरा अर्थ मी सांगितला होता की सुख प्राप्त झालं पाहिजे. मग सुख कशाने मिळेल, प्रेम सुख. प्रेम सुख देव म्हणजे काय, हेची देवाचे दर्शन सदा आहे. मग समाधान कधी मिळेल, प्रेमेविन नाही. सुरुवात केली होती उपक्रम, उपसंहार त्यानं केला, सगळं जोडून दिलं. तुमचं काय जुळलं मला माहित नाही, पण आम्हाला काय पाहिजे, तुका म्हणे देवा काही भातुके. आम्ही लहान आहोत आणि आई जेव्हा बाजारातून येते तेव्हा भातुक देते, तर आम्हाला कोणतं भातुक पाहिजे, प्रेमरूपी भातुके आम्हाला दे. हेच या विश्वनाथाच्या चरणी प्रार्थना आहे. झालेली सेवा जी आहे ती या भगवत चरणी समर्पित करायची आहे, हरिहराच्या चरणी समर्पित करायची आहे. 8:35 सुरू झालं होतं, बरोबर 10:37 झालेले आहेत. 2 मिनिटं मी तुमचे जास्त घेतले, अजून 2 मिनिटं जास्त. एकदा सगळ्यांनी हात लावले, सगळ्यांनी केले. हरिहराचं मंदिर आहे, हरिहराचं मंदिर आहे ना, म्हणून सगळ्यांनी एकदा हरिहरा वेद नाही नका गुरुवा. आणि महाशिवरात्रीचा पवित्र कालखंड आहे, सगळ्यांनी सुंदर असं एकदा भजन करायचं आहे. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, 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 हरी हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, 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 रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. अपूर्वगौरं कर्णावतारं पुरुषावतारं पुण्येन्द्रहारं सदा वसन्तं भुजानविन्दे भवं भवानी चैतन्यं. मन्दारमाला गोपालकाय गोपालमाला शिवशङ्कराय दिगम्बराय दिगम्बराय नमः शिवाय नमः शिवाय. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. नमः पार्वती पते हर हर महादेव, नमः पार्वती पते हर हर महादेव, पार्वती पते हर हर महादेव. झालेली सेवा हरिहर भगवंताच्या चरणी समर्पित करतो. अतिशय
चांगल्या शिस्तबद्ध वातावरणामध्ये आपण हा उत्सव करतो. 35व्या वर्षाच्या निमित्तानं मला येण्याची संधी मिळाली. आमचे परममित्र आदरणीय अरुण महाराज, आमचे अनंता महाराज आहेत, सगळे महाराज मंडळी, सगळ्यांविषयी मला प्रत्येकाची नावं माहीत नाही. त्याचबरोबर यांचे वडील जे होते, ज्यांच्या निमित्तानं सौजन्य झालं आहे, सुरेशराव आणि वसंतरावांचे वडील पद्माकरराव, ते नेहमी आमच्या बोरीला यायचे, कार्यक्रमासाठी यायचे, थांबायचे, घरी आवर्जून यायचे. मला आठवते ते जेव्हा त्यांनी फुगगावला माझी कथा झाली होती तेव्हा ते कथेलाही आले होते आणि म्हणाले होते, म्हणे महाराज आमच्या गावाला तारीख दे जा बरं. आज कदाचित त्यांची इच्छा पूर्ण झाली. योग असतात ते नाही असं नाही, संत महात्मे असतातच, साधू महात्मे असतातच, भगवत भक्त जे असतात ते काय मुक्ती थोडी मागतात. ते कुठून ना कुठून चेतनेच्या रूपामधून ते ऐकत असतील. त्यांचं सुद्धा स्मरण या निमित्तानं करणं अगत्याचं आहे. सगळ्यांविषयी माझ्या अंतःकरणामध्ये तितकाच आदर आहे. बरेच जणांना मी ओळखतो, कदाचित ओळखत नसेल. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, कीर्तनकार, कथाकार कोणी जो असेल तो साधूचा जो विचार मांडतो ना, त्या विचाराला लक्ष करा. बाकीच्या गोष्टी काही महत्त्वाच्या नाहीत, त्या गोष्टी उपयोगाच्या नसतात. तो एक स्वार्थ असतो. परिहार म्हणजे जास्तीत जास्त काय असते, वक्त्याचं कर्तव्य आहे, पण 15-15, 20-20 मिनिटं, एक अर्धा घंटा परिहारच, हे वक्ताचं कर्तव्य नाही. ती पुढच्या वर्षीच्या तारखेची सोय असते. आणि याच्यात गुंतून राहणारा खानदानी माणूस नसतो, याच्यात गुंतून राहणारा. महाराज मी अभिमानानं सांगतो, 21 वर्षापासून आजपर्यंत कधी शब्द वापरला नाही का मला बोलवा म्हणून. ठसनीनं परमार्थ केला, त्याला ॲटिट्यूड म्हणू नका, त्याला स्टँडर्ड म्हणा. ते स्टँडर्ड मेंटेन साधू संतांनी केलं, आम्हीही केलं पाहिजे, हीच अपेक्षा आहे. म्हणून स्वाभिमानानं जीवन जगायला शिका. स्वाभिमानानं जीवन जगण्याकरता संतांनी आम्हाला शिकवलेलं आहे. पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांविषयी अंतःकरणामध्ये मंगलकामना आहे. बशीरभद्र यांच्या शब्दामध्ये सांगतो, सितारों को आँखों में महफूज रखना, सितारों को आँखों में महफूज रखना, बहुत देर तक रात ही रात हो. मुसाफिर हो तुम भी, मुसाफिर है हम भी, मुसाफिर हो तुम भी, मुसाफिर है हम भी, और किसी मोड़ पर कथा कीर्तन के माध्यम से फिर मुलाकात होगी. असं मला भेटून काही फायदा नाही. कथा कीर्तनाच्या माध्यमातून भेटले तर तुमचा फायदा होईल. असे भेटले तर विनाकारणच्या जी संसारातल्या गोष्टी असतात त्या गोष्टी होतात. इथे करू सुखाचा संवाद, इथे सुखाचा संवाद करण्याची ही संधी आपल्याला हरिहर भगवंताच्या कृपेनं प्राप्त झालेली आहे. कदाचित काही मुद्दे कळले नसतील, पुन्हा ऐकायचे असतील तर उद्या वगैरे हे कीर्तन अपलोड होईल. विशाल महाराज बडे या नावाचं यूट्यूब चॅनल आहे. हा माझा प्रचार नाही बरं, काही गोष्टी कळाव्या अशी अंतःकरणामध्ये इच्छा असते बऱ्याच जणांची, आणि याचा फार मोठा प्रतिसाद आहे. महाराज बरेच लोक मेसेज पाठवतात, महाराज तिथचं कीर्तन पाठवा तिथचं. आणि आता एक प्रयत्न असा करतोय, दुसरं काही काम ठेवलं नाही ना, त्याच्यामुळं आता दुसरं काही करायचंच नाही. आता मित्र कोण आहे, ग्रंथ हेच मित्र आहे. आणि ब्रह्मचारी धर्म धोका बी अक्षर आहे. अक्षराचेच खेळ करायचे असतात आणि अक्षरासोबतच खेळायचं आहे. तुका म्हणे आम्हा घरी धन शब्दची, तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्देची गौरव पूजा करू. आणि आम्ही शब्दाच्या माध्यमातून हरिहराचा अभिषेक करतो. मी पाणी कमी टाकतो, शब्दाची धार जास्त टाकतो. ती धार टाकतोय याच्यासाठी की आमचे चांगले विचार समाजापर्यंत पोहोचावे. म्हणून इंस्टाग्रामला असेल, फेसबुकला असेल, हे अपलोड याच्यासाठीच केलं जाते. मग मी वाक्य बोलून गेलो होतो, रिअल लाईफमध्ये गुंतलेली जी पिढी आहे त्यांना रिअल लाईफ कळावं, त्याच्याकरता त्या विज्ञानाचा सदुपयोग केला जाते. पुनश्च एकदा सगळ्यांना मंगल कामना देतो. आदरणीय अरुण महाराज, अनंता महाराज, सगळी महाराज मंडळी यांनाही खूप खूप धन्यवाद देतो. ज्यांच्या वाणीतून आपण कथा ऐकता, आमचे मोरेश्वर महाराज, त्यांनाही खूप खूप मंगल कामना देतो. आणि झालेली सेवा हरिहर भगवंताच्या चरणी समर्पित करून वाणीला पूर्ण केला. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल.